नाना ना म्हणजे कसं ना, आम्ही जसं म्हटलं मी चंद्रशाळेची आहे. मी सुलभा देशपांडे, सुरुवातीच्या अरविंद आहे. देशपांडे यांनी जशी आविष्कार त्यांची होती तशी त्यांनी लहान मुलांच्या हातात त्यांनी चंद्रशाला त्यांनी स्थापन केली. 78ला मी त्यांच्याबरोबर मी जॉईन झाले. त्याच्या आधी मी कथ्थक डान्स करायची. मग हे कळल्यानंतर बालमोहनमध्ये त्यांच्या आधी चालायचे क्लासेस. मग मी चंद्रशाळा जॉईन केली. कथ्थकचे सोडलं. तर मग नंतर आमचं बालमोहन नंतर आमचं छबिल्या शाळेमध्ये चालू व्हायचं. मग तेव्हा आविष्कारच्या ह्याच्यामुळे मग नाना पण तिथे यायचे, रोहिणीताई, नाना वगैरे असायचे. त्याचे नानांना मी खूप लहानपणापासून बघितलंय. त्यांच्या बरोबर तेव्हा जरी काम नसलं केलं तरी पण माहिती आहे. म्हणजे नाना मला ओळखतात, मी त्यांना ओळखते. त्याच्यामुळे मी जसं म्हटलं की त्यांनी काही सांगितलं तरी करायचं वगैरे. त्याच्यानंतर मग मला नानांच्या बरोबर मी पुरुष नाटक मी केलेलं आहे. हो, हां. अच्छा. तर त्याच्यामध्ये मी मथुचं कॅरेक्टर केलं होतं. पण ते नानाने सांगितलं की प्राजक्ता तू हा रोल करतेस. आणि मी म्हटलं बरं, त्याच्यामध्ये मथूच आहे, कारण ते छोटं कॅरेक्टर आहे त्याचं मथूचं. तिची मैत्रीण असते, पण विजयाबाई करत होत्या. ओके. म्हटलं एकदा विजयाबाईंच्या बरोबर त्यांच्या हाताखाली काम करण्याचा अनुभव हा कोण सोडेल. म्हणजे बाबा हा कोण सोडेल. मग ती छोटीशी भूमिका असली तरी आपण ती करायची. म्हणजे हा एक तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, ही तुमची स्कूल आहे ही तुमची, आणि तुम्हाला शिकायला मिळतंय. त्याच्यामुळे मग त्या अख्ख्या प्रोसेसमध्ये नानाही तिथे असायचा वगैरे, आणि मी बघायची ना काय करायचा म्हणजे नाना अमेझिंग. आणि बाई जे काय समजावायच्या की मी प्रत्येक पाऊल टाकण्याच्या मागे तुमचं इथे थॉट पाहिजे वगैरे, असं नाही तर आपण जेव्हा डायरेक्टरने सांगितलं की इथून इथे येऊन उभी राहा, पण मी इथे येऊन का उभी राहू, मी त्याच्यामुळे ते प्रश्न मला पडायला लागले, मग मी विचारायला लागली. वाव, म्हणजे ते खूप हे आहे अगदी ना, खूपच हे महत्वाचं असतं. हे मी तुम्हाला सांगितलं समोरच्याने म्हणून तुम्ही ते करायचंय तर तसं नाहीये. तर त्याच्या मागे तुमची काही थॉट प्रोसेस पाहिजे. बरोबर. तर ते सगळं बाईंच्याकडनं बारीक सारीक गोष्टी त्या त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. बरोबर. नानांचं जसं मी म्हटलं की बरेच लोक म्हणतात नाना कडक आहेत, नाना बोलतात, हे तुला नाना माणूस म्हणून कसे वाटतात? नाना माझ्यावरती कधीच चिडले नाहीत. ते हे बघ, कोणताही माणूस उगाचच नाही ना चिडत. बरोबर. जर तुम्ही समोर जर चूक करत असाल तरच चिडणार ना. तुम्ही जर चुकीचं वागत असाल, चुकीचं काम करत असाल तरच चिडणार ना तो. तुम्ही जर चुकीचं काही करतच नसाल तर काय चिडेल कोणी. कारण अंगारच्या वेळेला आपण कधी कधी नानाही काही काही सीन डिरेक्ट करायचे. हो, हा, काही काही सीन करायचे डिरेक्ट, आणि मजा यायची. मी कधीच माझ्यावरती नाना कधीच चिडले नाही. त्याच्यामुळे छानच होतं. नानांच्यावर काम करायला मजा येते. मला आता थोडंसं आपण मागे जाऊ, धडाकेबाजकडे जाऊ. धडाकेबाज हा सिनेमा तुला मला वाटतं कोठारेंच्या ऑफिस, एक त्याची पण एक गोष्ट आहे ना काहीतरी, तुला त्याच्या आधी कुणाच्या ते BR चोप्रांच्या ऑफिसमधनं फोन आला आणि मग तू नंतर म्हणला आता मी जाणार नाही, हे फेक कॉल असेल वगैरे, असं व्हायचं त्यावेळेला फेक कॉल? आणि एकदा झालं होतं माझ्या बाबतीत. पण हे कोण करतं? त्यांना त्यांच्याकडे तुमचे नंबर जातात कसे? काय माहिती. बरं तेव्हा तर मोबाईल वगैरे पण होते, लँडलाईनच होते, आणि तो त्यांच्या ऑफिसमधून फोन मला खूप उशिरा आला होता. तर आणि मी गेले होते, जसं मी म्हटलं आईला माझ्या मी सोबत घेऊन जायची. BR चोप्रांच्या ऑफिसमध्ये मी गेले, तर त्यांनी मला कुठचा पत्ता दिला, त्यांच्या बंगल्याचा पत्ता दिला होता. त्यांच्या ऑफिसचा नव्हता दिला, जुहूला त्यांचा बंगला होता. मग तो सिक्युरिटी वाला बोला की नहीं, एक तो यहाँ पर कोई मिलने नहीं आता है, तो उनका ऑफिस ऐसी ऐसी जगह पर खार में, वहां पर जाओ. मी गेले भेटायला. नेमके मला BRजीच मिळाले. तर बोले की नहीं ऐसे तो कोई कॉल नहीं आया है, तो आप किसी के ऊपर ऐसे भरोसा मत करना, और इतने देर से तो मतलब हम कभी कॉल ही नहीं करते. मग ते चांगल्याने मला परत पाठवलं समजावून वगैरे असं. आणि मग कट्टू मी जेव्हा ओडिया फिल्मच्या शूटिंगला भुवनेश्वरला गेले होते, त्यावेळेला बाबा माझ्यासोबत होते. तू ओडिया पण हे केलं? हो, मी बोलू त्याच्यावर नंतर, आता बोलूयास, कंटिन्यू. तर मी ओडिया केले, राजस्थानी केले, नेपाळी केले, ह्या पण केलेत काही काही फिल्म्स. तर ओडियाच्या शूटिंगवर मी जेव्हा घरी आले तेव्हा आईने सांगितलं महेश कोठारेंच्याकडनं फोन आला होता, तर त्याने तुला भेटायला बोलवले, लक्ष्मीकांतच्या अपोजिट आहे. म्हटलं आई चल, उगाच आपल्याला एकदा अनुभव आलाय. बरं त्यांच्या अपोजिट म्हटलं मला का घेतील, आणि बरं त्यांच्या अपोजिटला घेतल्यावर असं तिने सांगितलं. म्हणजे तर मला कसं शक्य, मी कधी त्यांना भेटलेली नाही आहे, म्हणजे महेश कोठारेंना कधी भेटलेली नाही आहे, तर का म्हटलं मला ते कास्ट करतील त्यांच्या अपोजिट. मग मी त्यांना फोन केला, त्यांनी मला खरंच बोलवलं होतं.
तर मग महेशजीने सांगितलं की नाही तू ही फिल्म करतेयस वगैरे असं तसं, हा. आणि मी ती केली म्हणजे. लक्ष्मीकांत बेर्डन विषयीच हे सांगायला, अरे लक्षा म्हणजे- बॉन्डिंग आणि काही किस्से, एखादा तुमचे सीन अर्थातच जोडी होती म्हणून बरेच होते सीन आम्ही पाहतो आणि ते छान झालेले आहेत, त्यामुळे त्याच्याविषयी सांगेल एखादा सीन तुला लक्षाबद्दल मी आठवतोय. त्या लक्षात त्याला म्हणेल, कारण तो इतका जवळचा होता. अगदी लक्ष्मीकांत वगैरे त्यांनी म्हणण्याच्या पलीकडे त्यांनी हे केलं होतं. इतकं त्यांनी छान होता माणूस तो लक्षा. म्हणजे कसं आहे ना, त्याच्याबरोबर पण जसं मराठीतला लक्ष्मीकांत बेर्डे हा एक वेगळा ऑरा हो, होता. हो, हो. आणि त्यांच्या अपोजिट मी काम करते म्हटल्यानंतर मला प्रेशर हे होतंच. मग त्याच्या आधी भले मी ती ओडिया फिल्म केली, बऱ्याचशा सिरियलमध्ये मी लीड केलं होतं वगैरे, पण तरीसुद्धा लक्ष्मीकांत बेर्डेंच्या अपोजिट करायचं म्हणजे एक वेगळंच प्रेशर होतं. पण तरी जसं म्हटलं असं, जसं को आर्टिस्ट तुम्हाला कम्फर्ट हे करतो, तेव्हा तुम्ही जसं रिलॅक्स होता तसंच लक्ष्मीकांतनी मला हे केलं. अगदी पहिल्या सीनला अगदी छान माझ्याशी बोलले, छान आहे नाही काय घाबरू नको आपण बिंदास वगैरे असं करून त्यांनी मला रिलॅक्स यांनी केलं होतं वगैरे. बरं, माझा बेस जरी डान्स हा असला तरी पण फिल्मचा डान्स आणि तुमचा स्टेजवरचा स्टेज परफॉर्मन्स खूपच फरक असतो. तर त्याच्यामुळे सुबल सरकार आमचे कोरिओग्राफर होते. तर झालं वगैरे, आमचं चालू झालं डान्स, गाण्याचं शूटिंग चालू झालं. मला काय नाचायचे? अरे मस्त एकदम, खूप छान नाचायचे लक्ष्मीकांत. आणि म्हणजे पटापट त्यांचे रिटेक वगैरे पण असे काही व्हायचे नाहीत. तर पहिला दिवस आमचा असा आला की मला ते काही जमेच ना वगैरे असं. आणि लक्ष्मीकांत तितक्या वेळा माझ्यावर रिहर्सल करायची. तर सुबलदा म्हणे काय ना, आता एकदा आपण अशी रिहर्सल करायची आणि मग करायचं. लक्ष्मीकांत म्हणे की तू काही काळजी करू नको, सगळं म्हणे बरोबर होईल वगैरे असं. तर त्याने मला तो कॉन्फिडन्स दिला आणि माझ्यावर तितकं हे करून त्यांनी मला कम्फर्ट केलं आणि मला पहिलं गाणं झालं. मग नंतरच्याला मग मी झाले. मग नंतर आमच्यामध्ये जी जुगलबंदी जी होती, महेश आणि अश्विनी आणि मी आणि लक्षा, तर तेव्हा लक्ष्मीकांत म्हणाले आपण बघा प्राजक्ता, आपण रिटेक नाही करायचं, आपण फटाफट करायचं, आपण हे नाही करायचं वगैरे असं. अच्छा, खूपच आहे. आणि तो इतका मी सिन्सिअर आर्टिस्ट आहे ना, कारण आमचं जेव्हा क्लायमॅक्सचं जे होतं, जसं मी माहिती की गंगाराम त्यांना तो पुडी द्यायचा आणि जे पाहिजे ते व्हायचं तसं. तर सगळ्यांना तो बंदुकी वगैरे देतो, तो म्हणतो की मला नाही तू असंच म्हणे कर, तुझ्या अशाच म्हणे गोळ्या येतील. तर म्हणून त्यांना तो हे हाताने करायला जातो. तर त्याच्यावर त्याला काय झालं, हातामध्ये त्याची ती दारूशी लावली होती आणि त्यांनी हे करताना असं लावलं वगैरे, आणि ज्या शॉर्टला त्यांनी असं केलं ना, ती दारू त्याच्या हातावरती फुटली, तळ हातावरती. कशी काय पण असं नाही काय, तेव्हा तो असा हात नाही ना, तर ते असा हात करताना तिची वायर जी होती ती मागे गेली. तर ते ओपन झालं, ते त्याच्यामुळे ती फुटली ती हातामध्ये. बापरे. तर ते मग ते झालं त्यांचं, ते ड्रेसिंगवर त्यांना नेलं डॉक्टरांच्याकडे, ड्रेसिंग वगैरे केलं. शूटिंग काही वेळ थांबलं होतं. वाटलं एखादा जर असेल आर्टिस्ट तर त्यांनी सांगितलं असं की आता पॅकअप, आता बरं होईपर्यंत करणार मी काही करणार नाही वगैरे, काही नाही. पण काय नाही, डॉक्टरांच्याकडनं आल्यानंतर लक्ष्मीकांत म्हणाले की नाही चला आपण करूया. तर असं मी तुला काय ते शॉर्टमध्ये त्यांच्या हाताला ते बँडेज पण दिसतं लावलेलं. आता मी बघेन एकदम हाताला त्या ह्याच्यात दिसतं. तू सिनेमा बऱ्याचदा पाहिलाय, पण आपण असं आता तू सांगितल्यावर अजून लक्षपूर्वक पाहिजे. तर त्या ह्याच्यातही त्याने ते शूट केलं. नंतर आमचं एक पॅरडी सॉन्ग होतं दोघांचं. त्याच्या आधीच आदल्या दिवशी त्यांचं शूट झालं होतं की तो असं त्या गुहेतून असं जातो आणि त्या बाटलीच्या जवळ जातो आणि त्याला ती गंगारामची बाटली मिळते. हा त्यांचा आदल्या दिवशी त्यांचा शॉट झाला होता. बरं, त्या ह्याच्यातनं जाता जाता त्यांचा तो पाय त्यांचा मुरगळला होता तो, कारण ते खूप असं वाकडं तिकडं सगळं होतं. पाय मुरगळलेला, पाय सुजलेला. त्या सुजल्या पायात सुद्धा त्यांनी डान्स केला होता आणि ते गाणं त्यांनी कम्प्लीट केलं होतं. म्हणजे खूपच सिन्सिअर आर्टिस्ट, खूपच म्हणजे कामाकरता खूपच डेडिकेशन होतं. ते पडद्यावर विनोद साकार विनोदी नट म्हणून होते. मला आता एक होता विदूषक, हा त्यांचा चित्रपट खूप त्यांची इमेज ब्रेक करणारा होता. पण असं म्हणतात ना, जेवढे पण विनोदी नट आहेत किंवा अभिनेत्री आहेत, कोणी आहेत, ज्या प्रत्यक्ष आयुष्यात मात्र खूप सिरियस असतात किंवा ते फार बोलत नाहीत, ते मितभाषी असतात, ते इंट्रोवर्ट असतात, असं आम्ही ऐकून आहोत. म्हणजे अशोक मामाही बऱ्याचदा, अशोक सराफही म्हणतात की मी तसाच आहे. त्यांच्या बायोग्राफीवर त्यांनी ते तसं. लक्ष्मीकांत कसं? अरे मस्त, एकदम हॅपी गो लकी मॅन एकदम. प्रत्यक्षातही कोपरखळी मारणं, अगदीच. तुला काही असे अनुभव प्राजक्ता तुझ्याविषयी खूप आहेत, पण न सांगण्यासारखे. मग त्यांच्या ज्या गप्पा आहेत, त्यांचे जे
इथे नाही सांगू शकत ना, मी पर्सनली वेगळे सांगेन तुला. नाही म्हणजे असे खरंच होते का? कारण खूपच- आम्हाला खूपच मी गोड त्यांचा आणि एकदम. प्रियताईंचा एक इंटरव्ह्यू पाहिलाय दूरदर्शनवर, जो मला वाटतं कदाचित एकत्र असं त्यांचा शेवटचा असेल. पण ते खूप असे मला असे ते बरोबर मारत होते कोपरखळी आणि बरं मला वाटतं तो घेत आपली अभिनेत्रीच होतीये. ती मला सिरियस वाटले म्हणून मी प्रत्यक्षात म्हणजे असे थोडेसे कमी हा. बोलणं किंवा हातचं राखून बोलणं किंवा तर म्हणून मी म्हटलं जे त्यांच्या सोबत काम केलेले कलाकार आहेत त्यांना मी खास करून हा प्रश्न विचारते की पडद्यावर विनोदी होते तुला मग ते प्रत्यक्षात छोटंसं कसे सांगितलं होते? मी, त्याच्यातनं पण त्यांचा तो विनोद येतो. हा. कारण बाकी कारण तसे ते बोलायचे डबल मिनिंग असे खूपच बोलायचे आणि खूपच मजेशीरच होते ते. आम्ही ते हवेमध्ये वगैरे असे उडतो हा असे ते हा आमचे तिथे ते आहेत ना शॉर्ट्स ते. पिक्चर मध्ये हा. हा हा तर त्याच्यामध्ये आम्हाला असं हार्नेस लावलं होतं. बरं हा मला आयुष्यात पहिल्यांदाच लावलं, तसं काही असं कधी काम केलंच नव्हतं. हा हा हार्नेस लावलेलं मध्ये वरती नेलेलं वगैरे, तसंच त्यांनाही वगैरे असं ना. तर मी कम्फर्टेबल होते, मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. तर बोलले की अरे उतरवा उतरवा, हे दुखतंय. म्हटलं काय, काहीच नाही होत आहे. हो तुला काय, तुला कळलं नाही आमचं दुःख वगैरे. असं ते काही अगं बोलायचं माहितीये का, काही बोलायचे खूपच पण म्हणजे छान ना म्हणजे अगदीच अशाने कसं अगदीच. होतं तुमच्या सेटवरचा माहोल छान वातावरण राहतो. हा वातावरण अगदी तुम्हाला हलकं अजून फुलकं वाटतं की आपण हा राहतं. शॉट छान द्यावा अगदीच हे अगदीच करावं अगदीच. लिटरली. पण तुला असं वाटलं होतं लक्ष्मीकांत सर इतक्या लवकर जातील किंवा त्या नाही. तो दिवस तुला आठवतोय त्या ह्याचा? हो अगदीच.